अडलाक वेताल कोपर निश्चितच भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख चषकामध्ये वेताल कोपर संघाने चांगली कामगिरी केली होती। मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी थोडीशी गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कमी पडलं। त्या अनुषंगाने हा संघ या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे। तर विजयी संघ जयहनुमान भावाले आणि या सामन्याचा सामनावीर निश्चितच विजय केने आपण यायचं आहे, ज्यांनी फलंदाजीतून 30 धावांची स्फोटक केली साकारली आणि तोच खेळाडू ठरतोय या सामन्याचा सामनावीर। निश्चितच विजय केने यांना सामनावीराचं पारितोषिकाचं वितरण केलं जाते। रोहिदाची भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगार रांजनोली आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत गावदेवी 40+ रांजनोली संघाचे दोन्ही खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडू हे विद्यमान सदस्य आहेत। त्यानंतर निलखंडजी भोईर यांनी देखील एक गिफ्ट बॉक्स द्यायचा आहे विजय केने याला। निश्चितच आपण पाहतात टीव्ही स्क्रीनवर सामनावीराचं पारितोषिकाचं वितरण केलं जाते खेळाडू विजय केनेला। त्यानंतर केतन म्हात्रे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगार रांजनोली। मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आपण हे 3 आकर्षित बक्षीस पाहतोय। मान्यवरांचे आभार, खेळाडूचे अभिनंदन। वेल प्लेड विजयजी केने, बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच। पंडित चंदन पाटील निश्चितच 40+ चे खेळाडू आहेत गावदेवी रांजनोली आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे। त्याच्यासाठी खूप साऱ्या आमच्या समालोचक परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। गुरुदत्त मानकुली संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी खेळपट्टीकडे रवाना होतोय। आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर व्यासपीठावरती आमचे मान्यवर आमचा समालोचन कक्ष कमलाकरजी पाटील गावदेवी वडगर संघाचे संघनायक, त्यानंतर केतनजी म्हात्रे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगार रांजनोली, त्यानंतर गावदेवी 40+ चे दोन्ही उत्कृष्ट खेळाडू आणि विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत पिंपळगार रांजनोलीचे निलखंड भोईर आणि रोहिदास भोईर। तर आमचे दोन्ही मैदानी पंच सुरेश घरत सर, सुरेश घरात आणि 40+ चे उत्कृष्ट खेळाडू द्वारकानाथ भाऊ या सामन्याचा पंच म्हणून काम पाहण्यासाठी खेळपट्टीकडे रवाना। निश्चितच केतन म्हात्रे देखील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, उत्कृष्ट क्रिकेटर आहेत। जय हरी रांजोली रेग्युलर संघाचे आणि विद्यमान उपसरपंच देखील आहेत। या स्पर्धेसाठी त्यांनी देखील अपार मेहनत। जय हरी रांजनोली आणि गावदेवी 40+ असा खासदार चषकाचे आयोजक दोन्ही संघ आहेत। चांगला खेळ आपण बघितलं होतं उपतालुका प्रमुख सरोली स्पर्धेमध्ये। मात्र सेमीफायनल मध्ये संघ जयहनुमान टेंबिवली संघाबरोबर पराभूत झाला होता। सामना सुरू झाल्यानंतर आपण ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक संदेश वखारे यांना। मैदानामध्ये सामना सुरू होतोय
गुरुदत्त मानकोली आणि वरलदेवी ताडाली. Yes, thank you very much, Kaliram Kenny. तर आपण मॅच कडे बोलूया. शैलेश विथ नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जे सलामीवीर आहेत. वरलदेवी ताडाली संघाच्या माध्यमातून. तर फ्रंटलाईन गोलंदाज पाहतो आपण गुरुदत्त मानकोली संघाचा सुधीर. पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटॉस आहे, ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राहुल क्षेत्ररक्षण करून फेकी करतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जरूर केलाय. यास मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद शैलेश. तर पहिला गडी बाद झाला. शैलेश धावचीच्या स्वरूपात परततोय. जरूर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल की आवश्यकता होती का दुसरी धाव घेण्याची. नवीन फलंदाज कमलाकर मैदानाच्या आतमध्ये जातोय. इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. मात्र शैलेश निराश करतोय आपल्या संघाला, पाठीराख्यांना. पहिल्याच बॉलवर परतलाय. तर सुधीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल, समोर फलंदाज आपण पाहतोय कमलाकर. पहिला बॉल फेस करेल. यावेळेस बीट केलं जात आहे. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. सुरेख चेंडू. सुधीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. हा बॉल फुलटॉस आहे, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू म्हटला की विकेट साठी पोषक असा हा चेंडू, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नव्हता. चेंडू निर्धाव निघून गेलाय. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. क्षेत्ररक्षण करून फेकी झाली. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय. यस, फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद कमलाकर. तर कमलाकर बाद झालाय. नवीन फलंदाज संघाचा संगणक प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय.
दोन फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेत आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये. सुधीर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज प्रवीण पाडेल पहिला बॉल फेस करेल. पाहूया कशा प्रकारे इनिंग साकारतोय, कारण आपला संघ दर्पणाखाली आहे, सो एक चांगली इनिंग अपेक्षित असेल. षटकातील पुढील बॉल लो फुलटा चेंडू ऑन साइडला डोलवलाय. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 3 धावा धावफलकावर पाहतोय. षटकातील पुढील बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. यस, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा चौकार. लो फुलटा चेंडू होता मिड ऑफच्या वरून. हा चेंडू लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर आपण पाहिलाय, चौकार आलाय. तर अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 2 गडी बाद, धावा धावफलकावर आहेत 7. साई शेलके माझ्या समवेत जॉईन झाल्यात. चांगले स्कोरर आहेत, चांगली भूमिका या ठिकाणी साकारली जाते. मॅन फ्रॉम पिंपलनेर. यस, पिंपलकर. अल्पेश गायकवाड मात्र ते देखील चांगले स्कोरर आहेत, थोडा रेस करतायत. भरपूर चांगली स्कोरिंग मागचे 2 ते 3 वर्ष झाले आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. चांगली साथ निभावली जाते समालोचकांची अल्पेश गायकवाडच्या माध्यमातून. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण मात्र चुकीचं झालंय. दोन धावा कंप्लीट झाल्या. थोडं खराब क्षेत्ररक्षण जरूर आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सुनील गोलंदाज बोलतोय. षटकातील पुढील बॉल यावेळेस चेंडू हवेत आहे. टॉप एज क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत. झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मैदान सोडावं लागेल. प्रवीण पाटील धावचीच्या स्वरूपात बाद. एक धाव रमाकांतच्या बाट मधून आपण पाहतोय. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला फटका. चेंडू अवैध, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा पळून काढल्यात.
धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय खासदार चषक 2021 व स्वर्गीय वसंत उंद्रा ठाकरे ट्रॉफी 2021. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. शॉट फाईन लेगला चेंडू उचलला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकेरी दुहेरी धावांचा खेळ आपण पाहतोय. एक चौकार वगळता कोणत्या प्रकारे विकेट पाहायला मिळाला नाहीये. मात्र मानकुली संघ एक तगडा संघ आहे. चांगली धावसंख्या उभारावी लागेल ताडली संघाला. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. पंच सहमत नाहीयेत. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नव्हता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता आणि चेंडूची दिशा जी आहे चुकीची होती. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. गली रिझन मध्ये चेंडू आहे अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. नवीन फलंदाज प्रमोद मैदानाच्या आतमध्ये जातोय. तर 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज राहुल येतोय. पाहूया राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 16 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. तर रणजितच्या माध्यमातून एक चांगला झेल आपण त्या ठिकाणी पाहतोय. फलंदाज नितीन बाद झालाय. राहुल गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल. यावेळेस ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. धाव संख्या 17. धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे. षटकातील पुढील बॉल. यावेळेस लेट कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू उचलला जातोय. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद.
17 धावा धावफलकावर झाल्यात, मात्र कोणताही फलंदाज तग धरून उभा राहत नाहीये खेळपट्टीवर. प्रमोद देखील परततोय आणि फलंदाज नंदू मैदानाच्या आतमध्ये जातोय. राहुल गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल. यावेळेस बेगीटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राहुलच्या माध्यमातून चांगलं षटक फेकलं जात आहे. षटकातील पुढील बॉल. यावेळेस आडव्या बॅटने ऑन साइडला फटका खेळून काढलाय. संदीप त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट झाली. आणि त्यानंतर दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. षटकातील पुढील बॉल. यावेळेस बीट केलं जात आहे. फलंदाज झाला. चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर आहेत. यानंतर अजून एक षटक बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल वरालदेवी ताडाली संघ. शेवटचं षटक आहे. संदीप गोलंदाजी मार्कवर येतोय शेवटचं षटक फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. शेवटचं षटक. संदीप षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस, मात्र टॉप आहे. चेंडू हवेत सुद्धा गोलंदाज झेल घाली. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. संतोष बाद झाला. नवीन फलंदाज रत्नाकर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॉल सुरेख फटका. चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. (25) 25 धावा झाल्यात. षटकातील पुढील बॉल. नंदूच्या बॅट मधून हा षटकार आलाय. संदीप पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. लेझी थ्रो आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 27 27 धावा झाल्यात. आपण पाहतोय खासदार चषक 2021 व स्वर्गीय वसंत उंद्रा ठाकरे ट्रॉफी 2021 स्पर्धेचा आज पहिला दिवस. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफ लॉंगांच्या मधून चेंडू निघून जाईल पहिल्या टप्प्यावर सीमारेषे बाहेर. हा चौकार.
स्वर्गीय वसंत उंदरे ठाकरे क्रीडानगरीतून मी कलरम केने आपलं सर्वांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहतात खासदार चषक 2021 सलग 6वं वर्ष. 36 धावा बनवल्या आहेत. 37 धावांचं लक्ष आहे गुरुदत्त मानकुली या संघासमोर. तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानामध्ये वरलदेवी ताडले संघ पोहोचलेले आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच यांना देखील विनंती असेल की आपण देखील त्वरित खेळपट्टीवर पोहोचायचं आहे. माझे सहकारी समालोचक संदेश वखारे, आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड, साहिल शेलके यांना देखील आपण पाहत आहोत गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये. चालू सामन्यातून जो संघ विजय होईल तो संघ आई गावदेवी वडगड या संघाबरोबर पुढील लढत खेळण्यासाठी सज्ज होईल. ज्या हनुमान भावळे संघानं वेताल कोपर या संघाला पराभूत केलेले आहे, तर सकाळच्या सत्रामध्ये वीर तनाजी दापोडे या संघाने 2 विजय संपादन करून पुढे चाल मिळवलेली आहे. चालू संघातून जो संघ विजय होईल तो आई गावदेवी वडगड या संघाबरोबर पुढील लढत खेळेल. आमचे दोन्ही मैदानी पंच सुरेश घरत सर आणि द्वारकनाथ खेळपट्टीवर पोचलेले आहेत. सलामी जोडी कमलाकर आणि रूपचंद्र. 24 चेंडू 37 धावा. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी 40+ रांजोली व जय हरी स्पोर्ट रांजोली या दोन्ही संघांच्या माध्यमातून खासदार चषकाचा देखणं आयोजन आज सकाळी खासदार साहेबांच्या शुभ हस्ते या क्रीडानगरीचं लोकार्पण सोहळा देखील संपन्न झाला होता. आणि या स्पर्धेचे मुख्य संयोजक विनोदजी ठाकरे, सचिनजी ठाकरे, रवींद्र भांबरे आणि अविनाश पाटील, तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून जय हरी रांजोली आणि गावदेवी 40+ रांजोली संघाचं देखील खूप सारं योगदान आहे. तर जाऊया मैदानामध्ये सामना सुरू होतोय. गुरुदत्त मानकुली संघाचा सलामीवीर फलंदाज कमलाकर, नॉन स्ट्राईक रूपचंद्र. पंचांचा इशारा आहे सामना सुरू होण्याचा. शॉर्ट रनअपनी गोलंदाज प्रवीण पाटील. पहिला चेंडू ओव्हर द विकेट कमलाकर या फलंदाजासाठी. पहिल्या चेंडूवर बिग हिट घेण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय काऊ कॉर्नर च्या वरून 6 धावांसाठी षटकार. वाट शॉट, अतिशय चांगला फटका. हवेचा फायदा देखील उजव्या हाताच्या फलंदाजांना या खेळपट्टीवर पाहायला मिळेल, कारण की हवा ही चांगली पोषक अशी हवा मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. इनफिल्डच्या वरून दुसरा फटका खेळलेत. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. त्वरित या पंच, तुम्ही या गोटमजी भाऊ, तुम्ही स्टेजवर पोहोचा आणि रोहिदास भैर तसेच केतन म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधा. 10 धावा आले आहेत. ऑन साइडला फटका केलेत. पाहूया क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण केले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. चांगलं प्रत्युत्तर मैदानामध्ये सुरू आहे, खास करून फलंदाज कमलाकर याच्याकडून. 3 चेंडूमध्ये 12 धावा, त्यामध्ये एक षटकार, चौकार आणि एक दुहेरी, अशा 12 धावा जमा केलेल्या आहेत.
अतिशय चांगला चेंडू, स्लोवर डिलिव्हरी, गती परिवर्तन चेंडू हाताळला होता. पहिले 3 चेंडूवर 12 धावा खर्च केल्या, त्यानंतर चौथा चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात हाताळलेला आहे. ते मात्र अतिशय चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन सीमारेषे क्लिअर करतोय. चेंडू सीमापार चौकार. बॅट मधून आलेले आहेत. एक चेंडू डॉट, 5 चेंडूंचा सामना केले, 16 धावसंख्येवर खेळतोय प्रवीण. ते मात्र ऑन साइडला फटका केले, जमिनी लगा चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषे क्लिअर चौकार. ढीजे 6 चेंडू मध्ये 20 धावा पूर्ण केल्यात. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे गुरुदत्त मानकुली संघाने चांगली सुरुवात केलेली आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आमचे परममित्र दशरथजी मोरे हे देखील आज हा सामना पाहण्यासाठी इथं व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कल्याण कोलसवाडी आणि गुरुदत्त संघाचे चांगले फॅन आहेत. भरपूर सामने त्यांनी या आमच्या गुरुदत्त मानकुली संघाचे बघितलेले आहेत आणि आज खास करून या स्पर्धेमध्ये देखील तो हा सामना पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत. दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव कंप्लीट आहे. पाहूया दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. गोलंदाज मला वाटतं प्रमोद आहेत. प्रमोद, दुसरं षटक वरदेवी ताडले संघाकडून. धावसंख्या पोहोचली ती 22 आकड्यावर. 22 धावा. रुपचंद माली आणि हा फटका केले, चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय फलंदाजी. आकड्यावर धावसंख्या पोहोचलेली आहे. जशी सुरुवात मागच्या सामन्यामध्ये आपण बघितली होती, विजय केने यांनी करून दिली होती वेताल कोपर संघाबरोबर, तशीच एक भागीदारी, तशी सुरुवात इथे मात्र कमलाकर आणि रुपचंद माली यांच्याकडून. 28 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 37 धावा बनवायच्या आहेत आणि चेंडू घेतले आहेत 28 धावा बनवण्यासाठी फक्त आणि फक्त 8. खेळाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण. अतिशय चांगला चेंडू ऑन द राईज, फटका केलेत. पाहूया क्षेत्ररक्षक समोर आहेत प्रवीण पाटील. एकाच धाव्यावर समाधान. आणि इथे थोडीशी फेकी मला वाटतं चांगली झाली होती, मात्र गोलंदाज प्रमोद याला चेंडू काही गॅदर करता आला नव्हता. परिणाम सर्व आपण बघितलं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 31 वर. 31 धावा. झाल्यात. 6 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 15. प्रमोद याचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू हाताळला होता. अतिशय चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवर. प्रमोद याच्याकडून डॉट बॉल. धावसंख्या 31 आकड्यावर. एकही गडी बाद नाहीये. 31 धावा झालेल्या आहेत. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. एक चांगला निर्णय पंच सुरेश घरत सर
दोन्ही हात समांतर करतायत. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावा झाल्या त्या 32 धावा. 5 धावा दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 14. ते मात्र लाईन चांगली आहे आणि फलंदाज बाद. निश्चित यष्टीरक्षक दक्ष होते. कमलाकराची केली संपुष्टात. पहिला गडी बाद होतोय गुरुदत्त मानकुली संघाचा. कमी पडलेले आहे तो वरदवी ताडली संघ. फलंदाजी असो की गोलंदाजी, मात्र या संघाने शिवसेना उपतालुका प्रमुख चषक सरोली इथे एक बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं जेडी स्पोर्ट टेमगरपाडा. आणि त्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. खास करून प्रवीण पाटील यांनी मनोज गुलवी यांना सलग 4 चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धावच्या स्वरूपात हाताळले होते. फलंदाज गेले संदीप. 5 धावा दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 13. प्रमोद ओव्हर द विकेट. संदीप याच्यासाठी लेटकट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून जातो यष्टीरक्षक कमलाकर पाटील यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 32 धावा. 12 चेंडू 32 बनवले आहेत. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ लगेच पुढील फेरीची लढत गावदेवी वडगर या संघाबरोबर खेळणार आहे. वडगर संघाने देखील आपण रिपोर्टिंग करा. लगेच आपला नाणेफेक केलं जाणार आहे. अतिशय चांगली फलंदाजी आज कमलाकर याच्या बॅट मधून आपण बघितली. 20 धावा. त्यानंतर ऋतुंदादा माली खेळतायत 11 धावसंख्येवर. तर संदीप याला अजूनही खातं खोलायचं बाकी आहे. 12 चेंडू 5 धावांची गरज. अतिशय चांगली दमदार सुरुवात करून दिली होती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमलाकर माली यांनी. 6 चेंडू मध्ये तब्बल 20 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. प्रवीण पाटील यांच्यावर हमी झाले होते. गोलंदाज तयार. पहिला चेंडू विसेप मध्ये केलेत. निती रमाकांत चेंडूच्या समोर आहेत. एकच धाव घेतलेली आहे. गोलंदाज संतोष आहेत. धावसंख्या झाली ती 33 धावा. संदीप याच्यासाठी हा चेंडू बिमार फेके निश्चितच अगदी बरोबर. पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केले. पुढील चेंडू असेल प्रीट. उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू असेल प्रीट आणि हा फलंदाजांसाठी एक मेजवानी असेल. पाहूया खास करून संदीप याला संधी आहे आणि हा चेंडू देखील वाईट. फ्रीट कायम असेल अगदी बरोबर. धावसंख्या झाली ती 35. 2 धावा दूर आहे आणि हा चेंडू आहे फ्रीट. पाहूया संदीप फिनिशर ठरतोय का या चेंडूवर. आणि हा फटका उडवलाय. उंची जास्त लांबी कमी. झेल सुटतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल. धावचीच्या स्वरूपात उपचन माली बाद झालेले आहेत.
लेवल आहे. स्पर्धेचा नियमावली आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. एक धाव दूर आहे विजयापासून गुरुदत्त मानकुली संघ. मैदानामध्ये फलंदाज जातोय जयदास माली. जयदास माली मानकुली प्रीमियर लीग मध्ये हा सर्वांचा आवडता असा खेळाडू. जयदास माली नॉन स्ट्राईक वर आहे. गोलंदाज तयार संतोष. संदीप यांनी फटका उडवलाय. रमाकांत याच्या हातातून झेल निसटतोय आणि सामन्या